Hello everyone. Today we are going to see lens defect. In our previous topics for concave mirror and convex mirror, we have studied that it has the defects. Defects means दोष. कशात मिळणारे दोष? तर जेव्हा तुम्ही कॉन्केव्ह किंवा कॉन्वेक्स मिररमधून इमेज ऑब्टेन करता तर ते इमेज ब्लर्ड असतात किंवा त्यात काय फॉल्ट आहेत तर ते कशामुळे आहेत हे तुम्ही बघितलेलं. सेम वी आर गोइंग टू सी टुडे फॉर लेन्सेस. मग हे डिफेक्ट्स कशामुळे येतात तर मोस्ट ऑफ द टाइम वेन यू ऑब्झर्व द इमेज और वेन यू ड्रॉ द लेन्स डायग्राम यू सी दॅट consider that the rays are mostly paraxial, means the parallel rays are parallel to the axis and closer to the axis. Also you observe that when the single ray of light traverses through the lenses are very thin, so the dispersion of beam is very less. But when the lenses are having considerable thickness, after passing through the lens, these rays gets dispersed into its constituent colors from red to violet. इथे दाखवलंय बघा की हे लेन्स आहे, हे लेन्स कसं आहे, ठीक आहे. आणि ज्या वेळेला हा रे या रे मधून रिफ्रॅक्ट होतो तर ड्यू टू रिफ्रॅक्शन द रेज गेट डिस्पर्स टू इट्स कन्स्टिट्युएंट colors and they meet on the principal axis at different points for different colors. मग त्यामुळे काय होतं की तुम्हाला इथं जो ऑब्जेक्ट आहे याची इकडं जी मिळणारी इमेज आहे ती कुठून मिळते तर व्हायलेट रे मोस्ट डेविएटेड आहे, सो इट विल कट द प्रिन्सिपल ॲक्सिस ॲट दिस पॉइंट अँड रेड कलर इज लिस्ट डेविएटेड रे, सो इट विल मीट ॲट दिस पॉइंट विथ द प्रिन्सिपल ॲक्सिस. मग इथं रेड कलरसाठी फोकल पॉईंट हा असेल तर व्हायलेट कलरसाठी फोकल पॉईंट हा असेल. म्हणजे तुम्हाला मिळणारी जी इमेज आहे ती व्हायलेट पासून रेड पर्यंत एवढ्या इथं कुठंही असेल. आणि मग मीन पॉईंट असतो तो फॉर येलो कलर आपण कन्सिडर करतो आणि तो आपला फोकल पॉईंट असतो. पण इमेज आपल्याला इथून इथपर्यंत मिळतात, वेगवेगळ्या कलर्डमध्ये मिळतात आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो क्रोमॅटिक अबरेशन असं म्हणतो. पहिला जो लेन्स डिफेक्ट आहे तो याच्यामुळे निर्माण होतो ज्याला आपण काय म्हटलंय क्रोमॅटिक अबरेशन. याच्यासाठी हा जो रे आहे हा कसा असतो पॉलिक्रोमॅटिक रे म्हणजे तुमचा सनलाईट की ज्याच्यामध्ये 7 कलर्स आहेत. प्रत्येक वेळेला आपण इथं मोनोक्रोमॅटिक रे वापरूच असं नाही, त्यामुळे इथं मिळणाऱ्या इमेजेस कशा असतात डिस्टॉर्टेड असतात. आणि याचं कारण काय आहे तर हे जे लेन्स आहे हे जर थिक असेल स्मॉलर डायमीटरचं असेल तर इथून मिळणारे रे हे काय होतात रिफ्रॅक्ट होतात आणि आपल्याला वेगवेगळ्या कलर्ड इमेज ऑब्झर्व करायला मिळतात. मग हा झाला एक पहिला डिफेक्ट की ज्याला आपण क्रोमॅटिक अबरेशन म्हणतो. सेम हॅपन्स इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. इथं बघा कॉन्केव्ह लेन्सवर सुद्धा तुम्ही रे जेव्हा पॅरलल इन्सिडेंट करता त्यावेळेला इथे हे डिफ्रॅक्ट होतात आणि परत तुमचा इथं व्हायलेट कलर आणि रेड कलर तुम्हाला फोकस झालेले दिसतात. हा जो मधला रिजन आहे फ्रॉम फोकल लेंथ ऑफ व्हायलेट रे टू द फोकल लेंथ ऑफ रेड रे, इन बोथ द केसेस दिस लेंथ इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडिनल क्रोमॅटिक अबरेशन. जसं तुम्ही स्फेरिकल मिररमध्ये लॉन्जिट्युडिनल अबरेशन आणि ट्रान्सवर्स अबरेशन स्टडी केलंय, सेम थिंग तुम्ही लेन्समध्ये पण अप्लाय करता. तर आता इथं हा फोकल पॉईंट फॉर व्हायलेट आणि फोकल पॉईंट फॉर रेड यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे हा डिफरन्स म्हणजे तुमचा काय असतो लॉन्जिट्युडिनल क्रोमॅटिक अबरेशन. आणि जसं तुम्ही इकडची इमेज या बाजूला मिळवता मग व्हायलेटसाठी मिळणारी इमेज इथं असेल, रेडसाठी मिळणारी इमेज इथं असेल, तर या दोन इमेजमधल्या हाईटमधला जो डिफरन्स असेल दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स क्रोमॅटिक अबरेशन. मग आता हा क्रोमॅटिक अबरेशन म्हणजे काय आपल्याला कळलं की ड्यू टू रिफ्रॅक्शन लाईट गेट डिस्पर्स्ड इनटू सेपरेट इंडिव्हिज्युअल कलर्स and you observe the colored image from focal length for violet color to focal length of red color. Instead of a single finite image you observe these different colored images. This is called as chromatic aberration. And now we are going to discuss how this aberration can be minimized. आता जर तुम्ही हे लेन्स बघितलं तर हे लेन्स तुम्ही दोन प्रिझम, हा एक प्रिझम आणि हा एक प्रिझम बेस टू बेस कनेक्ट केल्यासारखा कन्सिडर करू शकता. मग इथं तुम्हाला डिफ्रॅक्शन मिळतंय, इथं सुद्धा हा एक प्रिझम आणि हा एक प्रिझम व्हर्टेक्स टू व्हर्टेक्स जॉईन केल्यासारखा आहे. मग आपण काय केलं की समजा या मिरर लेन्समधून हे जे डिस्पर्शन होत आहे
ते मिनिमाइज करायला दुसरं कॉन्केव्ह लेन्स याच्या समोर ठेवलं. बघा, हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे. हे काय करतंय तर कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. तर याच्या अपोजिट कुठलं फंक्शन आहे तर डायव्हर्जिंग. मग डायव्हर्जिंग लेन्स कुठलं आहे तुमचं कॉन्केव्ह लेन्स. मग तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स यांचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्ही क्रोमॅटिक अबरेशन मिनिमाइज करू शकता. याशिवाय दोन थिन लेन्सेस तुम्ही जर साइड बाय साइड प्लेस केला, इथे एक आहे आणि इथे एक आहे, तर या दोन लेन्सच्या कॉम्बिनेशन मधून सुद्धा तुम्हाला क्रोमॅटिक अबरेशन मिनिमाइज करता येतं. क्रोमॅटिक अबरेशन नंतर आता आपण स्फेरिकल अबरेशन म्हणजे काय हे बघूया. आता स्फेरिकल अबरेशन मध्ये काय होतं, आपण आधी बघितलं की क्रोमॅटिकमध्ये काय बघितलं की पॉलीक्रोमॅटिक लाईट जर आपण इन्सिडेंट केले तर ते आफ्टर डिफ्रॅक्शन अँग्युलर डिस्पर्शनमुळे सेपरेट होते कलरमध्ये. आता इथं काय होतं स्फेरिकल अबरेशनमध्ये, ज्याप्रमाणे आपण फक्त पॅरॅक्सियल रेज कन्सिडर करत नाही त्याप्रमाणे आपल्याला मार्जिनल रेजचा पण विचार करायला पाहिजे. मग या बाबतीत काय होतं की जे ह्याचे पॅरॅक्सियल रेज आहेत, द रेज विच आर व्हेरी क्लोजर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस गेट्स लिस्ट डेव्हिएटेड. हा जो स्फेरिकल सरफेस आहे हा ऑलमोस्ट लिनियर असतो किंवा लेस कर्व्ड असतो. त्यामुळे पॅरॅक्सियल रेज इन्सिडेंट केल्यानंतर इथला अँगल ऑफ इन्सिडन्स कमी असल्यामुळे हे रेज डेव्हिएशन सुद्धा फार कमी प्रमाणात होतं या दोन रेजच्या बाबतीत. मग समजा हे पॅरॅक्सियल रेज आहे तर आफ्टर रिफ्रॅक्शन ॲट दिस लेन्स सरफेस दे गेट लिस्ट डेव्हिएटेड अँड मीट्स ॲट द पॉइंट FP ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. या उलट जर तुम्ही मार्जिनल रेजचा विचार केला तर या बाजूला गेल्यानंतर हा कर्वेचर वाढत जातो. रेज तर पॅरलल आहे पण हा कर्वेचर वर वाढत गेल्यामुळे इथला अँगल ऑफ इन्सिडन्स बदलतो, वाढतो. इथल्यापेक्षा इथला अँगल ऑफ इन्सिडन्स वाढतो. त्यामुळे हे जे रेज आहेत ते मॅक्झिमम डेव्हिएटेड होतात. आणि मग हे जे मार्जिनल रेज आहेत हे आफ्टर रिफ्रॅक्शन तुम्हाला FM या पॉइंटला कन्वर्ज झालेले दिसतात. मग पॅरॅक्सियल रेज आणि मार्जिनल रेज तुम्ही आधी बघितलंय कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत. सेम थिंग लेन्सच्या बाबतीत पण होतं की जे मार्जिनल रेज आहेत हे जास्त डेव्हिएट होतात आणि ते एका पॉइंटला फोकस होतात, आणि जे पॅरॅक्सियल रेज आहेत ते लिस्ट डेव्हिएटेड होतात आणि ते त्या पुढं थोड्या डिस्टन्सवर फोकस होतात. समजा FM हा मार्जिनल पॉईंटचा रेजचा फोकल पॉईंट आहे आणि FP हा पॅरॅक्सियल रेजचा फोकल पॉईंट आहे. तर ह्या दोन पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो लॉन्जिट्युडिनल स्फेरिकल अबरेशन. डिस्टन्स बिटवीन FM अँड FP. आणि तुमचा हा जो स्क्रीन आहे हा स्क्रीन समजा तुम्ही FMला इमेज मिळवली, हा स्क्रीन तुम्ही पुढं करत गेला तर तुम्हाला इथं एक त्याची इमेज मिळते मोठी मॅक्झिमम, आणि परत हळूहळू कमी होऊन तुम्हाला FPला परत पॉईंट ऑफ फाईन इमेज मिळते. मग हा जो सर्कल आहे या सर्कलला म्हटलेला आहे सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन, आणि या सर्कलचा जो डायमीटर आहे या डायमीटरला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्स स्फेरिकल अबरेशन. सेम थिंग फॉर द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह लेन्ससाठी सुद्धा हे जे पॅरॅक्सियल रेज आहेत हे काय होतात लिस्ट डेव्हिएटेड होतात. हा मधला जो पोर्शन आहे हा पोर्शन या पॅरॅक्सियल रेजसाठी ऑलमोस्ट लिस्ट कर्व्ड असतो, त्यामुळे इथला अँगल ऑफ इन्सिडन्स कमी असतो आणि मग ते लिस्ट डेव्हिएटेड होतात आणि FP पॉईंटला फोकस होतात. तसं मार्जिनल रेजच्या बाबतीत इथं कर्वेसिटी वाढते आणि अँगल ऑफ इन्सिडन्स तुमचा पुन्हा वाढतो. मग मार्जिनल रेजचा इथं डेव्हिएशन मॅक्झिमम होतं आणि ते FMला काय होतात फोकस झाल्यासारखे दिसतात. पुन्हा FP आणि FM या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे काय आहे तुमचं लॉन्जिट्युडिनल स्फेरिकल अबरेशन. आणि तुमचा स्क्रीन जसजसा तुम्ही मागं पुढं सरकवाली तर तुम्हाला एक सर्क्युलर इमेज बघायला मिळेल. हा इमेजचा डायमीटर म्हणजे तुमचं ट्रान्सव्हर्स स्फेरिकल अबरेशन. आणि हे जे सर्कल आहे या सर्कलला सुद्धा आपण काय म्हणतो सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स या दोन्ही लेन्सच्या बाबतीत लॉन्जिट्युडिनल स्फेरिकल अबरेशन म्हणजे काय, ट्रान्सव्हर्स स्फेरिकल अबरेशन म्हणजे काय आणि सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन म्हणजे काय, हे दोन्हीच्या बाबतीतही सारखंच आहे. फक्त हे रिअल आहे आणि हे तुम्हाला इमॅजिनरी इमेज इथं बघायला मिळते. ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच बाजूला इमेज असते, तर इथं ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला इमेज बघायला मिळते. आता हे स्फेरिकल अबरेशन रिड्यूस करायचे कोणकोणते उपाय आहेत
तर जसं आपण क्रोमॅटिक अबरेशनसाठी बघितलं की तुम्ही दोन लेन्सेस, एक कॉन्व्हेक्स आणि एक कॉन्केव्ह वापरू शकता, तसंच स्पेरिकल अबरेशन कॅन्सल करण्यासाठी सुद्धा किंवा इलिमिनेट करण्यासाठी सुद्धा तुम्ही कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सचा वापर करू शकता. यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय काय असेल तर तुम्ही काय करायचं की प्लॅनो कॉन्व्हेक्स किंवा प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स वापरायचा. म्हणजे प्लॅनो कॉन्व्हेक्स म्हणजे वन साइड कॉन्व्हेक्स, वन साइड प्लेन, और वन साइड concave and another side plane. So this plano convex or plano concave lens can be used to reduce the spherical aberration, but condition is that the object must be facing the कर्व्ड सरफेस. म्हणजे ज्या साईडला कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह पार्ट आहे त्याच बाजूला तुमचा ऑब्जेक्ट असला पाहिजे. असं असेल तर तुम्हाला स्पेरिकल अबरेशनपासून मुक्तता मिळवता येईल किंवा रिड्यूस करता येईल. दुसरी एक अशी कंडिशन आहे की समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुमचा 1.5 आहे, तर या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती तुमचा R1/R2 चा रेशो डिसाईड करायचा. मीन्स रेडियस ऑफ कर्वेचर फॉर दिस टू कर्व सरफेस या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला डिसाईड करायचा. आता 1.5 आहे तर तुम्ही हा रिफ्रॅक्टिव्ह रेडियस ऑफ कर्वेचरचा रेशो 1/6 घेऊ शकता. समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे तर हा R1/R2 चा रेशो तुम्ही 1/5 घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही याच्यावरती डिपेंड करणार असाल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती तर तुम्ही R1/R2 चा रेशो असा 1/6 किंवा 1/5 कन्सिडर करून याचं स्पेरिकल अबरेशन रिड्यूस करू शकता. आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता की यू कॅन प्लेस 2 lenses of different focal length separated by a finite distance d, which is equal to the difference between the two focal lengths. समजा या दोन लेन्सची फोकल लेंथ f1 आणि f2 आहे, तर हे जे डिस्टन्स d आहे हे काय असलं पाहिजे, f1 मायनस f2. बघा मी f1 मायनस f2 लिहिलं, याचा अर्थ काय असणार आहे, f1 मस्ट बी ग्रेटर दॅन f2. याचा अर्थ आणखीन असा होतो की ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड in front of the lens having larger focal length, then you place the lens having smaller focal length and the distance between these two lenses must be equal to the difference between the focal lengths of the two lenses. So in 4 ways you can eliminate spherical aberration. First, you can use plano convex or plano concave lens. Second, you can use the lenses having the ratios of radius of curvature as compared to the refractive index. समजा तुमचा refractive index 1.5 आहे, 1.5 आहे तर तो रेशो R1/R2 तुम्ही 1.6 ठेवू शकता, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे तर रेशो तुम्ही R1/R2 चा 1.5 ठेवू शकता. तिसरी मेथड, तुम्ही दोन लेन्सेस फायनाईट डिस्टन्सने सेपरेट करता. ते करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या लेन्सची फोकल लेंथ जास्त आहे त्याच्या समोर तुमचा ऑब्जेक्ट असेल आणि स्मॉलर फोकल लेंथचा लेन्स त्याच्या अपोजिट साईडला असेल. शिवाय या दोन्हीतलं डिस्टन्स इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द फोकल लेंथ ऑफ दीज टू लेन्सेस. आणि चौथी मेथड आहे यू कॅन यूज द कॉम्बिनेशन ऑफ convex and concave lens to eliminate the spherical aberration. Okay.